पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। मंचर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त कारवाईत गोडाऊन चोरी प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून तब्बल 7,86,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। मंचर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर 273/2026 भारतीय न्याय संहिता कलम 334(1) आणि 305(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। मंचर येथील सुमित जेठमल पुनामिया यांच्या भांड्याच्या पत्राशेड गोडाऊनचे कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी प्रवेश केला होता। यावेळी जुना तांबा पित्तळ भांड्याचा स्क्रॅप आणि सीसीटीव्ही DVR असा सुमारे 3,82,700 रुपयांचा माल चोरीला गेला होता। तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी श्रीरामपूर अहिल्यानगर येथील असल्याचे समोर आले। त्यानंतर बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सोफियान मुस्ताक शेख वय 24 वर्ष राहणार बजरंग चौक श्रीरामपूर याला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्याने मंचर येथील आरिफ असलम नायकोडी आणि इतर आरोपींच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले। या कारवाईत 297 किलो पितळी धातूची मोड, 258 किलो तांब्याच्या धातूची मोड, किंमत 5,36,200 रुपये तसेच गुन्ह्यात वापरलेले 2,50,000 रुपये किमतीचे वाहन असा एकूण 7,86,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। पुढील तपास मंचर पोलीस स्टेशन कडून सुरू आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी पंकज सरोदे।